सलाम माझ्या बंधू आणि बहिणींनो. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये पुन्हा एक वार 40 दिवसाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कालच्या दिवशी आपण ही एक मालिका सुरू केलेली आहे आणि आपण काल उपवास या शब्दाचा अर्थ पाहिला की उपवास म्हणजे देवाच्या जवळ त्याच्या सान्निध्यात राहणे आणि त्याच्या सान्निध्यात आपण वेळ घालवणे. त्याचा दुसरा एक अर्थ अन्न वर्ज्य करणे असा देखील प्रियांनो होतो. तर आज आपण उपवासाविषयी अधिक त्या ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण जो विषय निवडलेला आहे की पवित्र बायबलमध्ये उपवासाविषयी दिलेली जी शिकवण आहे तर ती काय आहे, त्याची ऐतिहासिक उपवासाची पार्श्वभूमी जी आहे ती काय आहे, तर त्याविषयी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर बायबल आपण उघडून पाहिलं तर बायबलच्या मध्ये उपवासाविषयी सर्वात पहिला जो संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो तो निर्गमाच्या पुस्तकात 34व्या अध्यायात आणि 28व्या वचनात मिळतो की जिथे मोशे हा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वर सिनाय पर्वतावरती 40 दिवस आणि 40 रात्र होता. त्या ठिकाणी त्याने काही खाल्लं आणि काही पिलेलं नाही आणि याविषयी आपण जे आहे तर ते वाचतो. निर्गम 34:28 म्हटलेलं आहे की मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्री होता. त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेवलेली होती. याची पुष्टी अनुवाद 9:9 देखील मोशे स्वतः त्या ठिकाणी देतो. प्रियांनो, पुढे जुन्या करारामध्ये आपण पुष्कळसे असे संदर्भ याच्या विषयी आपण उपवासाविषयी पाहतो. मी स्वतःच 100पेक्षा जास्त त्या ठिकाणी संदर्भ जे आहे ते वाचलेले आहेत, परंतु त्यातले काही थोडकेच संदर्भ आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. एजराच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेला बंदिवासातून त्या ठिकाणी इस्रायल लोक जे आहे तर ते येत होते त्यावेळेला त्यांनी उपवास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एजरा 8:21 म्हटलेलं आहे की मग मी अहवा नदी तीरी उपवास करण्याचे जाहीर केले. यात हेतू हा असा की देवासमोर आम्ही दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आम्ही सर्व आमच्या धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे, यासाठी आम्ही उपवास केलेले आहेत. आणि पुढे तो म्हणत आहे की 23व्या वचनात, ह्याच तो आम्ही उपवास करून आपल्या देवाची प्रार्थना केली, ती त्याने ऐकलेली आहे. शास्त्रीच्या पुस्तकामध्ये देखील युद्धापासून मध्ये देवाने आपल्याला विजय मिळावा म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो 20:26 त्यांनी संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर ते रडत बसलेले आहेत आणि त्यांनी उपवास केलेला आहे. पुढे एस्तेर राणीने देखील उपवास केला, नहेम्याने केलेला आहे आणि असे कितीतरी उदाहरणं बायबलमधून दावीद राजानं उपवास पश्चातापासाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सामूहिक उपवास योएल नावाच्या संदेशाने देखील केलेले आहे आपल्याला पाहायला मिळतं. तो स्वतः म्हणतो की सियोनात कर्णा वाजवा, उपवासाचा एक पवित्र त्या ठिकाणी दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि सामूहिक रीतीने देखील योनाच्या पुस्तकामध्ये देखील निनवे शहरातील लोकांनी, तिथल्या राजानं, तिथल्या प्रत्येक पुरुषानं, उपऱ्यानं आणि अक्षरशः गुराढोरांनी देखील परमेश्वरासमोर पश्चातापासाठी उपवास जे आहे तर केलेले आहेत. दानियेलानं देखील ज्यावेळेला 70 वर्षाचा काळ लागेल असं यिर्मयाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं, तो सुद्धा गोंताट नेसून जे आहे तर तो उपवासामध्ये बसलेला आहे. अशी पुष्कळ उदाहरणं जुन्या करारात आणि आपल्याला आढळतात. नवीन कराराकडे जेव्हा येतो त्यावेळेला स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देखील उपवासामध्ये होता. त्याच्या सेवा कार्याला सुरुवात करायच्या अगोदर तो 40 दिवस 40 रात्र उपवासामध्ये राहिलेला आहे. मत्ते 4 आपल्याला ते वाचायला मिळतं. त्यानंतर आरंभीची जी ख्रिस्ती मंडळी होती ही देखील उपवासामध्ये होती. प्रेषितांचे कृत्ये 13वा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये आपण त्याविषयी वाचतो की अंत्योक्याचे मंडळी जे आहे त्यांनी उपवासाने प्रार्थना केली तेव्हा पवित्र आत्म्याने येऊन पौल आणि बर्नबा यांना परराष्ट्रीयांसाठी संदेष्टा म्हणून त्यांना वेगळं करून ठेवावं याविषयी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी पुन्हा उपवासाने प्रार्थना केली आणि जे आहे त्यांना वेगळं करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जुन्या करारातील यहुदी लोक, शास्त्री पुरुष लोक हे देखील आठवड्यातून 2 दिवस उपवास त्यांचे जे आहे तर ते होते. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की परुषी आणि परुषी आणि जकातदार
हे जेव्हा मंदिरात गेले तेव्हा परुषी त्या ठिकाणी परमेश्वरासमोर 18:12 म्हणतो की मी आठवड्यातून 2दा त्या ठिकाणी उपवास करतो आणि माझ्या सर्व कमाईचा त्या ठिकाणी दशमांश देखील देतो. पुढे आपण योहानाचे शिष्य देखील येशूला येऊन म्हणताना आपण पाहतो की योहानाचे शिष्य वारंवार उपवास करत असल्याचे देखील आपल्याला आढळतं आणि त्याच्यानंतर परुषांचे शिष्यही करतात, परंतु तुमचे शिष्य उपवास करत नाही असा येशूवरती आरोप लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा येशू त्यांना उत्तर देत आहे की वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणं शक्य नाही. आणि आपण पाहतो की ज्यावेळेला वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल त्यावेळेला ते पुन्हा उपवास करतील. मार्क 2 अध्यायात आणि 19-20 वचनामध्ये आपण ते वाचतो. पुढे एका ठिकाणी भूत काढण्याच्या वेळेला देखील प्रभू येशू ख्रिस्त जे आहे हा उल्लेख करत आहे की उपवास आणि प्रार्थनेशिवाय अशा जातीचं भूत जे आहे तर ते निघू शकत नाही. आणि हे सर्व शास्त्रभाग ज्यावेळेला आपण घेऊन पाहतो प्रियजन हो, त्यावेळेला आपल्याला हे समजतं की बायबलमध्ये उपवास करणं बद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दोन्हीही जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये आणि त्यानंतरचीही पहिल्या शतकातली आरंभीची मंडळी होती. त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक त्या ठिकाणी पाहणार आहोत, परंतु त्यांनी देखील उपवासाला महत्त्व जे आहे तर ते दिलेलं आहे. तर उपवास किती दिवस करावेत याविषयी बायबल त्या ठिकाणी आपल्याला जे आहे तर ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, कारण हा व्हिडिओ खूप लांब झालेला आहे. तर येत्या व्हिडिओमध्ये आपण उपवास 40 दिवसच केले पाहिजे का याविषयी आपण पाहणार आहोत की नाही करायला पाहिजे. तर आजच्या दिवसासाठी उपवास करणं गरजेचं आहे की नाही याविषयीचं बायबल विषयीचं जे महत्त्व आणि त्याची शिकवण आपण या सर्व बायबलच्या संदर्भामधून प्रियांनो आज पाहिलेले आहे. देवबाप करो की आजच्या दिवसासाठी परमेश्वर देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सहाय्य मिळव. प्रार्थना करू. हे प्रभुदेवा, आज आम्ही जे उपवासाविषयी शिकलेलो आहोत, बायबलमध्ये जी शिकवण आणि संदर्भ दिलेले आहेत ते आम्ही पडताळून पाहताना आम्हापैकी प्रत्येकाला हे समजून घेण्यासाठी लागणारं तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे आणि त्याप्रमाणे दे बापा आम्हाला योग्य तुझ्या सत्यामध्ये तू घेऊन चाल. ही छोटीशी प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून तो ऐक. आमेन. सलाम सगळ्यांना. आभार मानतो आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासाठी थांबलेला आहात आणि विनंती आहे की हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा इतरांना आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला कळू द्या की कशा प्रकारे तुम्हाला अजून याच्यामधून जे आहे आवडला की नाही आणि आणखीन तुम्हाला याच्यातून काय शिकायला आवडेल हे आम्हाला नक्की तुम्ही कळवा. देवबाप करो तुम्हाला आशीर्वाद मिळो. आमेन. थँक्यू.